राम राम मंडळी, प्रीतीज वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर आज आपण ज्या ठिकाणाला भेट देणार आहोत ते आहे पालघरमधील मिनी वृंदावन। हे उत्तर प्रदेशमधील वृंदावनची प्रतिकृती असलेले एक धार्मिक स्थान आहे। चला आज या मिनी वृंदावनला आपण भेट देऊया। हे ठिकाण गोवर्धन इको विलेज म्हणून पण ओळखलं जातं आणि हे मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे। इथे पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे इथे पालघर स्टेशन आहे। तर पालघर स्टेशनला तुम्ही उतरून तिथून बस घेऊन त्या बसने हमरापूर फाट्याला या। हमरापूर फाट्याला तुम्हाला बस आणून सोडेल। जी वाड्याला जाणारी तुम्ही बस आहे ती पकडू शकता, पालघर ते वाडा। तर तिथून आलात की हमरापूर फाट्याला तुम्ही उतरा आणि ह्या हमरापूर फाट्यावरून तुम्ही रिक्षा करून तुम्ही 30 रुपयामध्ये या मंदिरापर्यंत पोहोचू शकता। तर चला आपण फाट्यावरून थोडं आतमध्ये आलोच आहेत, आता थोड्या वेळात आपण पोहोचूया। इथे पार्किंगची सोय चांगली आहे 4 व्हीलर गाड्यांसाठी वगैरे, पण आमची गाडी इको होती तर इकोला इथे एंट्री नव्हती इकोची। आणि तसेच रिक्षा, त्याबरोबर टॅक्सी, त्यानंतर बसेस मोठ्या, त्यांची पूर्ण सोय। बाहेरचं एक पार्किंग लॉट होतं, तर तुम्ही उजव्या साईडला बघू शकता तिथे पार्किंग लॉटमध्ये होतं। बाकी 4 व्हीलर ज्या गाड्या आहेत त्यांना आतमध्ये पार्किंग होती। तर आम्हाला खूप इथे पोचायला लेट झाला होता, त्याच्यामुळे आम्ही आधी गेलो तर बघितलं तर माझ्या मोबाईलची बॅटरीज डाऊन होती। तर मी मोबाईल आधी चार्जिंगला लावला। तर आमचा टायमिंग जो टूर टायमिंग होता तो आमचा निसटून गेला होता हातातून, की इथे फ्रीमध्ये टूर केली जाते। जवळजवळ 2 तासाची टूर होते, कारण की हे जवळजवळ 100 एकरमध्ये हे मंदिर पसरलेलं आहे। तर ह्या मंदिरात फिरण्यासाठी तुम्हाला एक टूर गाईडची जरूरत असते। तर टूर गाईडचा टायमिंग होऊन गेला होता, मग आमचा जेवणाचा पण टायमिंग होऊन गेला होता, त्यामुळे आम्ही विचार केला चला आधी जेवून घेऊया। तर आम्ही इथल्या अन्नछत्रालय जे फ्री आहे तर त्या अन्नछत्रालयामध्ये आलो आम्ही। छान जेवण होतं, खूप सुंदर। आणि इथली जी पद्धत आहे खूप सुंदर पद्धत आहे। इथे बसून जेवलं जातं आणि त्याच्यानंतर उठून आपलं स्वतः ताट घासलं जातं। त्यामुळे काही अन्न टाकू नका ताटातलं, कारण की हा एक प्रसादासमानच दिला जातो। तर चला आधी आपण जेवण करून घेऊया आणि मग पूर्ण मंदिर एक्सप्लोर करूया। तुम्ही इथे अन्नछत्रालय आहे, इथून तुम्ही जेवलात तुमच्या हाताने ताट धुवावं लागतं। ही खूप छान सिस्टीम आहे, जेणेकरून आपण काही वेस्टेज घालवत नाही। तो फक्त खरकटं टाकायचं आहे, हात धुवू शकता तुम्ही। लिक्विड लावून इथे आल्यावर तुम्ही स्टे करू शकता। हे स्टेचे चार्जेस वगैरे आहेत सर्व, इथे स्टे करू शकता तुम्ही। आणि मग दुसऱ्या दिवशी पूर्ण हा इको विलेज एक्सप्लोर करू शकता, कारण की ह्याला पूर्ण दिवस लागतो छानपणे व्यवस्थित अगदी निवांतपणे एक्सप्लोर करायचं असेल तर। आणि ही गाडी आहे जी तुम्हाला त्या स्टेच्या ठिकाणी घेऊन जाते। आणि जर तुम्हाला वयोवृद्ध वगैरे असेल तर इथे व्हीलचेअरची सोय वगैरे आहे। त्याचबरोबर ही तुम्ही गाडी बघितली त्या गाडीची सुद्धा सोय आहे। हमारा जो गाइड है वो ज़्यादा एक्सपर्ट है इसमें। ओके, सब कुछ आपको डिटेल आप हम समझे। यहाँ पे कितने मंदिर है? यहाँ पे वृंदावन फर्स्ट में तो 7 मंदिर है। हाँ, और बाहर 2 मंदिर है, टोटल 9 मंदिर है। ठीक है। तो आप वृंदावन पहले यहाँ से हाँ वो गाइड सब आपको पूरा डिटेल बता सकते। अभी टाइम हो गया है उनका? अभी चल रही है। थैंक यू। हे पाहू शकता तुम्ही। आता आपण गेलो ना प्रसादालयाकडे। अभी पहचाना नहीं लगता है।
चला हा, तो जो मेन मंदिर आहे ना तुम्ही पाहू शकता, तो समोर आहे. आपण जाणार आहोत त्या मंदिरात. हे गोवर्धनची रोपवाटिका. तिचं टायमिंग आहे 8 ते 6. खूप सुंदर रोपवाटिका आहे बघा. ते योगा आयुर्वेद आश्रम आणि यमुना तट पण आहे. ये आता डाव्या साईडला बघू शकता तुम्ही राधा वृंदावन बिहारी मंदिर, जे आता नव्याने बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे एंट्री नव्हती. आता आपण तिथून उजव्या साईडला असलेल्या हे बघा गायींच्या गोठ्याजवळ आलेलो आहेत. चला आपण इथल्या गायी बघूया. तिथून तुम्ही चारा विकत घेऊन मग ह्या गायींना तुमच्या हाताने चारा खाऊ घालू शकता. ते इथे बाजूला स्टॉल होतं, तिथून चारा घेऊन तुम्ही या गायींना घालू शकता. नहीं मरेगा, ऐसे नहीं मरेगा. असं घ्या. नाही खात ते, अजून खालचंच खात आहे. हे बाई इथे 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 राजा, ये इथे. नाही ते सोड, ते सोड. असं थांब. नाही नाही काय नाही होणार. नहीं मारते बेटा, ये देखे ना. काय करणार पूर्व इकडे बघ. हे बघ फोटो. ज्यांना अन्नछत्रालयामध्ये जेवायचं नसेल ते खरं म्हणजे फ्रीमध्ये आहे. आणि ह्याचे चार्जेस आहेत. हा आहे कॅफेटेरिया, जो तुम्ही पाहू शकता. तर इथे पैसे देऊन तुम्ही काही पिझ्झा वगैरे सुद्धा इथे भेटतं. स्नॅक्स आहेत, जेवण देखील आहे. तर इथे तुम्ही नाश्ता करू शकता. आणि त्याच्या समोर एक मंदिर आहे. तर त्या मंदिराचं काम चालू होतं. अजून एक मंदिराचं काम चालू होतं, त्याच्यामुळे आम्हाला ते पाहता नाही आलं. तर आता आपण चाललो आहोत मदन मोहन मंदिराकडे. आणि ह्याच्या जे राधा वृंदावन बिहारी मंदिर आहे त्याचं थोडंफार काम चालू होतं, त्यामुळे आपण तिथे जाऊ शकलो नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता आता आपण इन्क्वायरी काउंटर जे आहे तिथे आलो आहे. आपण डोनेशन वगैरे इथे देऊ शकता तुम्ही जर हवे असेल तर. आणि इथे वृंदावनचा जो टूर टाईम आहे तो तुम्ही पाहू शकता, समोरच दिसतोय. तर या टूर टायमावरच जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला जास्त फिरावं लागणार नाही, कारण की आम्हाला टायमिंग मिस झाला होता. त्याच्यामुळे आम्ही स्वतःच फिरत होतो आणि खूप गोल गोल फिरतच होतो. काहीच कुठे जाणं येणं काहीच समजत नव्हतं. तिथली माहिती नीटशी घेता आली नाही आम्हाला. तर जेव्हा पण तुम्ही आल तर हा टूर टायमिंग थोडा पॉज करून बघा, जो मी तुम्हाला दाखवला, जेणेकरून तुम्हाला असं गोल गोल फिरावं लागणार नाही. आय थिंक एक 10:30चा टायमिंग आहे, 12चा आहे आणि मग 2:30चा आहे, असं टायमिंग आहेत. जेणेकरून तिथले जे टूर गाईड आहेत ते तुम्हाला व्यवस्थित माहिती देतात. आता हे समोर तुम्ही पाहू शकता, ते ज्या मंदिरात आपण आलेलो आहोत ते आहे मदन मोहन मंदिर. हे जे मदन मोहन मंदिर आहे, जे ओरिजिनली उत्तर प्रदेश वृंदावन येथे आहे, त्याचा एक्झॅक्ट रेप्लिका इथे मिनी वृंदावनमध्ये हा उभारण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी एक्झॅक्ट रेप्लिका आहे. तुम्हाला जर वृंदावनला जाऊन त्या मंदिराला भेट देता नाही आली तर ह्या मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या. अजूनही आपण ह्याच वृंदावनमध्ये खूप सारी मंदिरं पाहणार आहोत. त्याचबरोबर कृष्णाच्या बाललीला देखील इथे छान प्रकारे मांडण्यात आलेल्या आहेत, त्यासुद्धा आपण पाहणार आहोत. आम्ही एकदम उन्हामध्ये आलो होतो, खूप पाय भाजत होते, एवढं पळायला झालं होतं ह्या मंदिरामध्ये, कारण की चालायलाच होत नव्हतं. तसं इथे सोयी ठेवली होती तशी चालण्यासाठी, असे मॅट वगैरे अंथरण्यात आले होते, पण त्या मॅट पण इतक्या गरम झाल्या होत्या की चालायलाच होत नव्हतं. पण त्याच्यानंतर हे जे पाहिलं दृश्य, अगदी थकावट निघून गेली. इतकं सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती, खूप सुंदर आहे. चल जा आता आपण दर्शन करून घेऊया.
आणि तुम्ही देखील माझ्यासोबत बोला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. इथे जागोजागी परिक्रमा मार्ग आणि तसेच जिथे आपण वृंदावन म्हणू शकता किंवा यमुना घाट, इथे सगळीकडे असे मार्गाचे आहेत ना, तुम्हाला मार्ग दिलेले आहेत. पण ह्या मार्गवर जर तुम्ही जात राहाल तर तुम्ही फिरतच राहाल. आतमध्ये 3-4 तास तरी तुम्हाला फिरायला कमीत कमी लागतात. कारण की आम्ही एवढं फास्ट फिरलो तरी आम्हाला 3 तास लागले होते फिरायला. तर ह्यांचं ज्या टूर गाईडवर बरोबर जर तुम्ही गेलात तर तुमची ती तेवढ्या फेऱ्या वाचतील आणि तुम्हाला छान पूर्ण गाईड जे आहेत ते समजावून सांगतील की बाबा हे कशाबद्दल आहे, ही मूर्ती कशाबद्दलची आहे, हा देऊळ कशाबद्दलचा आहे, हे सगळी माहिती डिटेल टू डिटेल तुम्हाला टूर गाईडतर्फे भेटेल. तर आमचा टूर गाईड मिस झाल्यामुळे आम्हाला परत थांबायचं नव्हतं, परत दुसरीकडे पण जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही टूर गाईडचं वेट न करता आम्ही स्वतःच तिथे एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. पण आम्हाला खूप फिरत राहावं लागलं कारण की 100 एकरचा जो परिसर आहे एवढा तो फिरणं अशक्य आहे एका दिवसामध्ये. त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित जर शांतपणे फिरायचं असेल तर टूर गाईड बरोबर तुम्ही फिरा. टूर गाईडचे टायमिंग मी तुम्हाला सुरुवातीला दाखवले होते, त्यानंतर तुम्हाला मध्ये मध्ये मी दाखवलेलेच आहेत. तर त्या टूर गाईडवर गेलात तर तुम्हाला सर्वात बेस्ट होईल आणि खूप छान माहिती वगैरे ती लोक देतात. त्यामुळे टूर गाईडवर गेलात तर खूप उत्तम होईल. तर तरी पण इथे छान असं वातावरण होतं, एक आध्यात्मिक वातावरण होतं. आणि जागोजागी श्रीकृष्णाच्या बाललीला अशा अगदी झाडाखाली सुंदर रीतीने मांडण्यात आल्या होत्या. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. परिक्रमा कैसे होता है? आइए, यहाँ से एंट्री होना पड़ता. सबसे पहले भगवान कृष्ण का जन्म स्थान है, शिव जी का मंदिर है, यमुना नदी है. यमुना के घाट पे एक छोटा सा लीला हुआ था, जैसे कि भगवान ने बोला था कि मुंह खोलने के लिए. तो एक छोटा सा लीला हुआ था यहाँ पे. मैं शुरू से बता रहा हूँ यहाँ पे कैसे कैसे वृंदावन का परिक्रमा है. तो यहाँ भगवान कृष्ण का जन्म स्थान है. कंस के कारागार में भगवान का जन्म होता है. आगे चल के शिव जी का मंदिर है. ये शिव जी हजारों साल तक तपस्या करके भगवान का ये स्थान प्राप्त किए. वो बोले कि मेरे को धाम अधिष्ठता के रूप में जगह दीजिए. तो यहाँ भूतेश्वर महादेव को देख सकेंगे. बोलिए ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. यहाँ पे वो ही नदी है, यमुना नदी, जिसमें भगवान कृष्ण को वासुदेव जी गोद में लेके पार किए थे. वो यहाँ पे आपको पार कर सकते हैं. ब्रिज बना है. पार करने के बाद यहाँ ब्रह्मांड घाट दिखाई देगा. ये ब्रह्मांड घाट में भगवान ने अपने मुंह के अंदर पूरा ब्रह्मांड का दर्शन कराया था यशोदा मैया को. वो लीला बहुत सुंदर है. आगे चल के गोकुल में असुरों का लीला देखते हैं. जैसे कि कंस को मालूम चलता है मेरा भांजा अभी मरा नहीं है, तो हर रोज एक एक असुर भेजते रहते हैं. ठीक है, तो असुरों का लीला देखिए. यहाँ कालिया दमन लीला देख सकते हैं. कालिया दमन लीला में थोड़ा सा ट्विस्ट आता है. ये कालिया दमन लीला में कालिया भगवान के शुद्ध भक्त कालिया की जो पत्नी थी भगवान की शुद्ध भक्त थी, इस कारण से भगवान ने उसको छोड़ दिया. इस तरह बरसाना, नंदगांव, गिरिराज जी का परिक्रमा करते हुए आपको यहाँ से वापस आना. इस तरह करेंगे तो पूरा हो जाएगा. कितना टाइम लगेगा? आप जुड़ सकते हैं ऑनलाइन, तो आप घर पे बैठकर सुन सकते. मथुरा परिक्रमा.
आता तुम्ही पाहू शकता इथे श्रीकृष्ण सवंगड्यासह झाडाखाली बसलेले आहेत ते. आणि आता आपण जात आहोत ते वासुदेव जेव्हा नंद महाराजांकडे श्रीकृष्णाला घेऊन जात होते तेव्हा मागून जेव्हा नाग त्या पाण्यात भिजू नये श्रीकृष्ण त्याच्यासाठी त्यांना अगदी सावलीसारखं करून देत होते. त्याचं एक दृश्य पाहू शकता इथे. छान दृश्य आहे हे. जेव्हा नंद महाराज श्रीकृष्णाला यमुना घाट पार करत होते त्याचं हे दृश्य आहे. आणि हा तो घाट आहे. आणि ही बघा ही नदी, ह्यालाच यमुना घाट म्हणतात. तर इथे बघा कोळे फिश आहेत मस्त अगदी छान भरपूर फिश आहेत इथे. आणि आता ज्या यमुना घाटावर आपण आता आलो आहोत तिथे टायमाला आरती होते. तर आरतीचे टायमिंग म्हणजे 12ची असते, 4ची असते, सकाळी 6ची आरती असते. हा जो घाट आहे आरती असते. आता आपण चला आता आपण पुढे जाऊया. हे आपली वृंदावनला परिक्रमा चालू आहे. महावन मध्ये आलोय. तिथे 12ची आरती असते. nói rồi đi không? या साईडला कुठला जातो?
इथे बहुतांश मंदिराचं काम चालू आहे. चला आता पुढे जाऊया. यज्ञशाळा. यशोळा. इथे काय नाही. हे बघा इथे काय आहे, इथे काय आहे, तिकडे वरती गेले तिकडे काय आहे. हे बघितलं या मंदिरात येण्याआधी तुम्हाला माझं एक सजेशन आहे, ते म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात जास्त येऊ नका इथे आणि पावसाळ्यातही येऊ नका, कारण की खूप चिखल असतो इथे म्हणाले आम्हाला गुरुजी. तर इथे जाण्याचा बेस्ट टायमिंग आहे तो पावसाळा संपल्यानंतर. हिवाळा जो सुरू होतो त्या टायमात तुम्ही इथल्या सर्व मंदिरांना शांतपणे व्हिजिट देऊ शकता. दिवसभर तुम्ही इथे घालवू शकता, कारण की ही सर्व मंदिरं फिरण्यासाठी कमीत कमी 4 तास तरी लागतातच. जरी तुम्ही फास्ट फिरलात तर तुम्हाला 4 तास लागतात. इतकी मंदिरं इथे आतमध्ये आहेत. त्याच्यामुळे जरी 9 मंदिरं सांगितली असतील तरी आतमध्ये बघण्यासारखं खूप छान आहे इथे. तुम्ही सकाळी जर लवकर आलात तर ह्या पूर्ण दिवसभर या मिनी वृंदावनमध्ये तुम्ही घालवू शकता. फास्ट फिरायची गरज नाही. हळूहळू तुम्ही सर्व मंदिरांना भेट देऊ शकता. तर ह्या मंदिराला जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही वेळ काढून या आणि दिवसभर तुम्ही या मंदिरात फिरू शकता, कारण की इथे सतत ऊन आहे असं नाही, तर खूप सावली सुद्धा आहे इथे, कारण की खूप झाडं असल्यामुळे मध्ये मध्ये सावली, मध्ये मध्ये ऊन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फिरताना जर तुम्ही थंडीत ना आलात तर तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. ते फिरताना आम्ही उन्हाळ्यात आलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला खूप गरम होत होतं आणि सारखं पाण्याची तहान लागत होती. तर इथे पाणी पिण्याची सोय सगळी व्यवस्थित आहे. मध्ये मध्ये पाण्यासाठी इथे पॉईंट दिलेले आहेत, जिथे जाऊन तुम्ही पाण्याची बॉटल असेल तुमच्याकडे तर ती भरू शकता आणि मग परत तुम्ही फिरू शकता. आणि काही वृद्ध लोक आहेत ज्यांना नाही जमत आहे, तर त्यांच्यासाठी एक छोटी व्हॅन जी मी सुरुवातीलाच दाखवली, तर ती व्हॅनसुद्धा घेऊन तुम्ही फिरू शकता.
जर तुम्हाला आमच्यासारखी गाईडची टूर चुकली तर तिथे सुरुवातीलाच एक मॅप दिलेला आहे, त्या मॅपचा फोटो काढून घ्या आणि त्याच्यावरती पूर्णपणे डिरेक्शन आहेत, ते डिरेक्शन तुम्ही व्यवस्थित फॉलो केलेत तर तुम्हाला प्रत्येक मंदिराला व्यवस्थित भेट देता येईल। तर माझं सजेशन असंच असेल की तुम्ही जास्त करून टूर गाईड मिस करू नका, कारण की टूर गाईडवर बरोबर गेल्यावर तुम्हाला प्रत्येक ठिकाण व्यवस्थितपणे बघता येईल। पण जर टूर गाईड तुमचा चुकलाच जो आमच्याप्रमाणे, तर तुम्ही त्या मॅपचा वापर करून सर्व ठिकाणं व्यवस्थित ठिकाणी फिरू शकता, जेणेकरून तुम्ही कुठल्या रस्त्याने गेलात, कुठून बाहेर पडलात हे सगळं तुम्हाला कळेल। आणि जागोजागी इथे पाण्याचे तर अगदी कनेक्शन देऊन ठेवलेले आहेत, थंड पाणी, गरम आणि साधं पाणी असं 2 प्रकारचं इथे पाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही पाणी इथून कॅरी करू शकता तुमची बॉटलमधलं पाणी संपलं की, आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे छान असं फिरू शकता, कारण की खूप तुम्हाला चालावं लागतं, तर त्याचा विचार नक्की करा, कारण की खूप इथे चालावं लागतं। 100 एकर म्हणजे खूप फिरावं लागतं तुम्हाला सतत। तर चला बघूया पुढे। इथे तुम्ही पाहू शकता समोर श्रीकृष्णाने जेव्हा गोवर्धन पर्वत उचलला होता तेव्हाचं हे दृश्य आहे, आणि हा समोर जो दिसतोय ते गोवर्धन पर्वत आहे। आणि आता आपण गोवर्धन पर्वताची अशी परिक्रमा करणार आहोत, तर चला जाऊया परिक्रमा करायला। आणि
इथे आम्हाला आमचे 2 सबस्क्रायबर भेटले. तर माझ्या सर्व सबस्क्रायबर मंडळींना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच मला सपोर्ट करत राहा आणि अजूनही लोकांना सपोर्ट करण्यासाठी मला ज्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.